Hello students, Marathi shorthand 80 words per minute ready for dictation. सध्या शहरातील विकास कामांचा वेगही प्रचंड वाढला आहे. वाढत्या जनसंख्येसाठी विविध प्रकारच्या सोयी कराव्या लागत आहेत. नवीन रस्ते, रस्ता रुंदीकरण, फ्लायओव्हर्स, इमारती अशी वेगळ्या प्रकारची बांधकामे हाती घेतली जात आहेत. पण ही विकासाची कामेच अनेक वृक्षांच्या मुळावर येत आहेत. कारण या जागांवर वर्षानुवर्ष नांदणारे वृक्ष या बांधकामांमध्ये अडथळे निर्माण करत आहेत. ही विकासकामे पूर्णत्वास न्यायची तर या झाडांचा बळी देणे आवश्यक आहे असा गाजावाजा केला जातो. कुठल्याही ठिकाणचे वृक्ष तोडायचे तर वृक्ष प्राधिकरणाकडून मंजुरी मिळवावी लागते. त्यामुळे तसा अर्ज वृक्ष प्राधिकरणाकडे केला जातो. त्यांना मंजुरी मिळते आणि कामे पुढे सरकतात. आतापर्यंत विकास कामाचे कारण पुढे करून अनेक झाडे तोडली गेली. अगदी प्रशासनाच्या नाकाखालीही वृक्षतोड झाल्याच्याही घटना घडल्या. पण अलीकडे नागरिकांच्या सजगतेमुळे काही ठिकाणी मात्र झाडे वाचली. वास्तविक तिथेही झाडे तोडणे कसं आवश्यक आहे यावरच भर दिला गेला होता. पण तरीही तिथल्या स्थानिकांनी याला आक्षेप घेतला. ही झाडे तोडण्यासाठी प्राधिकरणाने परवानगी दिली होती. हे महत्त्वाचं असं असतानाही स्थानिकांनी वृक्षतोड होऊ दिली नाही. सगळे वृक्ष त्यांना वाचवता आले नाहीत. तरी तोडल्या जाणाऱ्या वृक्षांच्या संख्येला आळा घातला हे महत्त्वाचे. एका झाडाच्या बदल्यात 2 झाडं लावली जातातच असं नाही. जी झाडं तोडली गेली आहेत तीच झाडे परत लावली जावीत असा कुठे नियम नाही. त्यामुळे एका झाडासाठी कुठलंही झाड लावलं जातं. पर्यावरणाच्या दृष्टीने भारतीय झाडांचे महत्त्व अबाधित आहे. पण त्यांचं अस्तित्वही अबाधित राहिलं पाहिजे आणि ते आपल्याच हातात आहे. नाहीतर परदेशी झाडांची संख्या वाढत जाईल आणि भारतीय झाडे सापडणार नाहीत. म्हणजे मराठी माणसाच्या बाबतीत जे होतंय ते झाडांच्या बाबतीतही अनुभवायला लागेल. थँक्यू स्टुडंट्स आणि बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झामिनेशन.